पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्यात येणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पुणे पालखी मार्ग भूमिपूजन सोहळ्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यासंबंधी सरकारकडे प्रस्ताव दिला होता, तो स्वीकारला असून येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्यांना तुरुंगात चक्की पिसाला लावणार असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय। अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा आज कोकणात असून रत्नागिरीतील एका बैठकीत ते बोलत होते। यावेळी त्यांनी साताऱ्यातील एका व्यक्तीचा किस्सा सांगत शासकीय योजनांचा चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचं सांगितलंय। मुंबईतील धारावी येथे एका मशिदीच्या अवैध भाग पाडल्यामुळे नागरिकांनी महापालिकेची गाडी फोडली। यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करत ठाकरे गट आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केलेत। तसेच महायुतीत मुस्लिम लागून चालन खपवून घेणार नाही असा इशारा अजित पवार गटाला केलाय। जिथे पैशांची ताकद तिथे सत्ताधारी निवडणुका लढवतात असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे। मुंबई विद्यापीठाची 2 दिवसांवर आलेली सिनेट निवडणूक पुन्हा एकदा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्यानं राऊतांनी सरकारवर संताप व्यक्त केलाय। देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे काही लाट गव्हर्नर नाहीत, आम्ही त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देणार असं प्रहारचे बच्चू कडू यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्याचबरोबर भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिंदे गटाचे 4 खासदार पडले, त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर शिंदेचे 4 खासदार वाढले असते असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केलाय। तर बीजेपीनं मित्र बनून गळ्यावर सुरी लावण्याचं काम केल्याचा आरोप कडू यांनी केलाय।